हॅलो फ्रेंड्स, आज आपण एकदम देसी आणि मनाला शांत असं करणारा दिवस घालवणार आहोत. माझ्या नवऱ्यासोबत आम्ही चुलीवर बनवतोय पारंपरिक चिकन, अस्सल गावाकडचा स्वाद. आणि हो, मध्येच तुम्हाला मी दाखवते छोटीशी झलक माझ्या बागेची, तुम्ही जी रोज बघताय. आणि शेवटी बोलूया की कसं थोडंफार या स्ट्रेसच्या जगामध्ये स्ट्रेस फ्री राहण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी किती महत्त्वाच्या असतात. तर देसी चिकन म्हटलं की त्यासाठी हवे असतात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट्स म्हणजे मसाला. तर मी आज वापरणार आहे आपला घरगुती बनवलेला कांदा लसूण मसाला आणि कोथिंबीर, लसूण, आलं, कांदा आणि खोबरं यांचं वाटण. हे सगळं एकत्र करून त्या चिकनची चव बघा काही न्यारीच आहे. पहिल्यांदा चिकन नीट हळद आणि मीठ लावून मॅरिनेट करून 1 तास ठेवलेला आहे. थोडा वेळ लागतो पण चव अप्रतिम. आणि चुलीवरचं जेवण म्हणजे चवीनं आणि सुवासानं भरलेलं. लाकडांच्या धुराचा वास आणि त्या फोडणीचा आवाज यातच आपला ताण कुठेतरी विरघळतो. मी आणि माझा नवरा मिळून जेव्हा असं काही बनवतो तेव्हा एक वेगळंच बॉन्डिंग असतं. स्वयंपाक म्हणजे फक्त जेवण बनवणं नाही, तो एक अनुभव असतो. ही माझी बाग, त्यात लावलेल्या भाज्या, हे जे बघते मनाला समाधान वाटतं. काही लावायला फारसं मोठं काही नाही लागत हो, फक्त वेळ आणि थोडं लक्ष. आणि जेव्हा इथून ताजी भाजी तोडतो तेव्हा एक वेगळी शांतता आणि समाधान मिळतं. आजकाल सगळ्यांना स्ट्रेस खूप वाढला आहे, पण त्यातून बाहेर पडायचं असेल तर निसर्गाशी जवळीक ही ठेवलीच पाहिजे. रोज सकाळी फक्त 10 मिनिटं बागेमध्ये फिरा. स्वतःचं जेवण स्वतः बनवा. ते केवळ शरीरासाठी नाही तर मनासाठी सुद्धा पोषक असतं. आणि वेळ मिळेल तसं मोबाईलला थोडं बाजूला ठेवून कुटुंबासोबत वेळ घालवा. अशा छोट्या गोष्टींचा खूप फरक पडतो. आणि आता चिकन पाहू शकताय तुम्ही, एकदम मस्त शिजतंय. आणि आज आपण करतोय दम कुकिंग, म्हणजे स्लो कुकिंग. बंद करून सुरुवातीला पाण्याचा एक थेंबसुद्धा वापरायचा नाही. सुवास तर लांबूनच सुटलेला आहे सगळीकडे. तुम्ही बघा हा रंग, चिकनचं हे चुलीवरच्या धुरामध्ये चाललेलं कुकिंग. थोडा वेळ चुलीवर, थोडं प्रेमात आणि सगळं मनापासून केलं की चव ही स्वतःहून येते हो. आणि मग या चिकनसोबत गरम गरम भाकरी, कांदा, अजून काय पाहिजे. हेच तर आहे सुख. सुख म्हणजे नक्की काय असतो हो. आमच्यासाठी तर हाच खरा आनंद आहे.
तर फ्रेंड्स, अशाच प्रकारे आम्ही आमचा दिवस घालवतो. खूप मोठं काही नाही, पण अगदी मनापासून. तुम्ही पण वेळ काढा स्वतःसाठी, बागेसाठी, स्वयंपाकासाठी. पैसे कमावणं महत्त्वाचं आहेच हो, पण मनाचं समाधान हे याहून जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही पाहू शकता या ग्रेव्हीचा कलर ग्रे. वा 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 वा. जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तोपर्यंत या बागेत रमायचं आणि प्रेमात राहायचं. तर एन्जॉय करा हे माझं देशी स्टाईल चिकन आणि आपलं जेवण. पहा आता. तर हा पहा आपला चिकनचा झणझणीत रस्सा, वाफाळलेला हा रस्सा. कलरवरूनच समजेल चिकनचं सुकं तर बनून तयार आहे. तर आता काय करायचं आहे, फक्त आणि फक्त याच्यावर ताव मारायचा आहे. तर तुम्हीही माझ्याबरोबर एन्जॉय करा. झणझणीत रस्सा, हे कोल्हापुरी चिकन, गरमागरम भाकरी आणि कांदा. बस. तोंडाला पाणी सुटलंय माझ्या तरी. तुमच्या पहा बरं. आला ना मंडळी ठसका पिऊन. मग याहूनच कळते माझा बनवलेला हा रस्सा किती टेस्टी आणि मस्त असा झालेला आहे. तर आम्ही हे जेवण एन्जॉय करतोय. तुम्ही आमच्याबरोबर जरूर एन्जॉय करा आणि खरंच हे मस्त झालंय. पुन्हा भेटू. बाय.